एक अशी गोष्ट सांगणार आहे जी गोष्ट ऐकून तुम्हाला भरपूर काही त्या गोष्टीतून शिकायला मिळणार आहे। तर एक असा व्यक्ती होता जो प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक वेळी तो एकदम सहनशील असायचा। म्हणजे जसं की एखाद्या व्यक्तीने जर त्याला काही बोलला किंवा एखाद्या व्यक्तीने त्याला शिव्या दिल्या तरी तो त्याला उलट काहीच बोलणार नाही, किंवा एखाद्या व्यक्तीने त्याचं हिसकावून घेतलं तरी सुद्धा तो कोणाला काही बोलणार नाही। ज्याला जसं वागायचं तसं वागू दे, पण तो व्यक्ती एकदम शांतपणे आणि सहनशीलतेने वागायचा। तर एके दिवशी काय झालं की तो एका शहरी भागामध्ये एका फ्लॅटमध्ये राहायला गेला आणि त्या फ्लॅटच्या बिल्डिंगमध्ये त्याच्याच वरती तिसऱ्या मजल्यावरती तो दुसऱ्या मजल्यावरती राहायचा आणि त्याच्या तिसऱ्या मजल्यावरती एक असा व्यक्ती राहायचा जो खूप लोकांना लुबाडायचा किंवा त्याच्या तोंडामध्ये विमल, गुटखा हे जे काही मद्यपानाचे पदार्थ असतील हे सतत त्याच्या तोंडामध्ये असायचे, किंवा तो मद्यपान करायचा, दारू प्यायचा आणि अशा लोकांना शिवा द्यायचा किंवा लोकांचं कसं वाईट करता येईल किंवा कोणाशी कसं भांडता येईल हे तो बघायचा। आणि एके दिवशी काय झालं की हा जो सहनशील व्यक्ती आहे, जो एकदम प्रामाणिक व्यक्ती आहे, हा पहिल्याच दिवशी तिथे बाहेर निघाला आणि बाहेर निघाल्यानंतर फ्लॅटच्या बाहेर निघाल्यानंतर तो व्यक्ती तिथे आला जो त्या व्यक्तीच्या वरती म्हणजे तिसऱ्या मजल्यावरती राहायचा, जो खूप लोकांना त्रास द्यायचा। तो व्यक्ती त्यासमोर आला आणि त्याला काय काय बोलू लागला, त्याला शिवाय देऊ लागला, त्याला असं वाईट अपशब्द वापरू लागला, परंतु तो जो व्यक्ती होता त्याने त्याला काहीच म्हटलं नाही। तो एकदम शांत राहिला, काहीच बोलला नाही। तो सरळ त्याच्या फ्लॅटमध्ये गेला, दरवाजा लावला आणि शांत बसून राहिला। तो दिवस निघून गेला। दुसऱ्या दिवशी काय झालं की तो जो व्यक्ती तिसऱ्या मजल्यावरती राहायचा तो आला, खाली आला आणि त्याच्या हा जो सहनशील व्यक्ती आहे, जो प्रामाणिक व्यक्ती आहे, त्याच्या दरवाजासमोर तो विमल आता थुंकल्यानंतर तो व्यक्ती बाहेर निघाला। थोड्या वेळाने त्या घरामध्ये त्या फ्लॅटमध्ये राहणारा व्यक्ती बाहेर निघाला आणि बाहेर निघाल्यानंतर बघतो तर काय आपल्या दरवाजाजवळ कोणतरी थुंकलेलं आहे, तेही कसं एकदम घाण म्हणजे विमल खाऊन थुंकलेलं आहे। तर त्या व्यक्तीने काय केलं, सरळ बादलीमध्ये पाणी घेतलं आणि ते धुवून टाकलं। दुसऱ्या दिवशी काय झालं की दुसऱ्या दिवशी सुद्धा तो व्यक्ती आला विमल खाऊन आणि पुन्हा त्या ठिकाणी थुंकला, तरीही तो व्यक्ती त्याला काहीच बोलला नाही। आता 2 दिवस होऊन गेले। तिसऱ्या दिवशी परत तसंच झालं की तिसऱ्या दिवशी पण तो व्यक्ती आला विमल खाऊन आणि त्याच्या दरवाजासमोर थुंकला। आता त्या दिवशीही तो काही बोलला नाही, पण बाजूला जे लोक होते ते लोक काय म्हणायला लागले तर हा व्यक्ती असा कसं काय असू शकतो की त्याच्या दरवाजासमोर एक व्यक्ती येऊन थुंकतोय, तोही एकदम विमल खाऊन म्हणजे घाणेरडं तिथे त्यांच्या दरवाजासमोर थुंकतोय, तरी पण तो काय बोलतच नाही, त्याला उत्तरही देत नाही। म्हणजे त्याला असं काहीच बोलत नाही की बाबा तू माझ्या दरवाजासमोर का थुंकतोस, बाकीच्यांच्या दरवाजासमोर का थुंकत नाही, माझ्या दरवाजासमोर का तू थुंकतोस, तुला काय वाटतं माझ्या इथे दरवाजाच्या समोर येऊन थुंकतोस। पण असं लोक बोलत जरी असले तरी सुद्धा तो व्यक्ती कोणाला काही बोलत नाही। तो शांतपणे काय करायचा की जसा तो येऊन थुंकायचा तसा हा बादलीमध्ये पाणी घ्यायचा आणि धुवून टाकायचा। असं करता करता असे बरेच दिवस झाले। असे बरेच दिवस होत असताना आजूबाजूचे लोक मग त्याला म्हणू लागले की अरे काय माणूस असतील तू, एवढे तो येऊन तुझ्या दरवाजासमोर थुंकतोय तेच तर त्याला काहीच बोलत नाही। तर त्या व्यक्तीने एकच वाक्य सांगितलं की माणूस कितीही वाईट असू दे, त्याचं चरित्र कसे असू दे किंवा तो कसाही वागणार असू दे किंवा लोकांचा तो वाईट करणार असू दे, लोकांना शिवाय देणार असतो, कसाही असू दे, पण त्याला जर बदलायचं असेल किंवा त्याला जर सुधारायचं असेल तर आपल्याला त्याच्याशी भांडायचं नाही किंवा आपल्याला त्याच्याशी वाद घालायचा नाही। आपल्याला काय करायचं आहे की सहनशीलतेने तो जसा वागेल तसं त्याला वागू द्यायचं आहे। कितपर्यंत तो तसा वागणार आहे, एक ना एक दिवस त्याला समजेल, एक ना एक दिवस त्याला अक्कल घडेल आणि एक दिवस तो काय होणार, स्वतःहून जे काही इथे तो वाईट गोष्टी करतोय तो करण्याचा थांबवेल। आता असं करता करता आजूबाजूचे लोक त्याला त्या प्रामाणिक व्यक्तीला बोलून थकले, म्हणून ते सुद्धा नंतर त्याला काहीच बोलत नाही। त्यांना असं वाटलं की हा आता काय असं आपण ज्याला चांगलं सांगायला जातो तर हा आपल्याला वेगळंच काहीतरी सांगतो, बरोबर। पण तो सहनशील व्यक्ती जो होता, प्रामाणिक व्यक्ती, त्याला 100% माहीत होतं की हा व्यक्ती सुधारणार, हा व्यक्ती बदलणार। तर एके दिवशी काय झालं की तो व्यक्ती आला थुंकण्यासाठी आणि हा जो प्रामाणिक व्यक्ती आहे हा बादलीमध्ये पाणी घेऊन तो तयारच राहिला की
जेव्हा तो थुंकणार तेव्हा मी ते काय करणार, धुवून टाकणार. आता हा व्यक्ती थुंकायच्या आधी हा इथे तयार आहे आणि तो व्यक्ती आला थुंकण्यासाठी. थुंकायच्या आधी त्याने काय विचार केला, अरे मी रोज रोज येऊन थुंकतो, तरी पण हा व्यक्ती मला काहीच बोलत नाही, काहीच माझ्याशी वाद घालत नाही किंवा काहीच मला बोलत नाही. मग त्याने असा विचार केला, थुंकण्याआधी ते विमान थुंकण्याआधी त्याने काय केलं, त्याला विचारलं की मी एवढे रोज रोज येऊन इथे थुंकतो तरी तुम्हाला काही बोलत नाही, उलट तू काय घेतोस, बादली घेतोस, पाणी घेतोस त्याच्यामध्ये आणि ते धुवून टाकतोस. तर आज मला असं वाटतंय की हे ज्या गोष्टी मी करतोय हे चुकीचे आहेत आणि आजपासून जे काही मी वाईट गोष्टी करतोय हे सगळं मी सोडून देणार. का तर मला आता समजलं की किती जरी तुला मी त्रास दिला, किती जरी तुला मी बोललो, किती जरी तुझ्या दरवाजासमोर मी थुंकलो तरी सुद्धा तू मला काहीच बोलत नाहीस. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की तू एक खूप चांगला व्यक्ती आहेस आणि आज मला त्या गोष्टीची जाणीव झाली. आजपासून मी ही वाईट गोष्ट करणं सोडून देणार आणि याच्यापुढे मी कोणाचं वाईट करणार नाही. तर मित्रांनो, या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळतं की माहीत होतं की हा व्यक्ती एक ना एक दिवस बदलणार. भले त्या गोष्टीला त्या व्यक्तीला बदलण्यासाठी वेळ लागेल, पण तो बदलणार म्हणजे बदलणारच. तर मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला कोणी कितीही त्रास देऊ द्या, कितीही तुम्हाला काही बोलू द्या, पण तुम्ही प्रामाणिकपणे किंवा सहनशीलतेने ती गोष्ट हँडल करण्याचा प्रयत्न करा. का तर एक ना एक दिवस ती व्यक्ती बदलणार. आणि अशाच गोष्टी शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल नितेश अंधेर गाईड सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.